मुंबईमध्ये स्वतःचं आलिशान घर असतानाही धनंजय मुंडे सरकारी निवासस्थानात राहत आहेत. मुंबईत आपल्याकडे घर नसल्यानं सरकारी निवासस्थानात राहत असल्याचं काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंनी माध्यमांना सांगितलं होतं. मुंडेंच्या नावे गिरगाव चौपाटी येथील NS पाटकर मार्गावर वीर भवन इमारतीमध्ये सदनिका आहे. विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडेंनी संबंधित सदनिकेचा उल्लेख केला होता. वीर भवन इमारतीमध्ये 9व्या मजल्यावर 902 क्रमांकाची मुंडेंची तब्बल 2151 चौरस फुटांची सदनिका आहे. मंत्रिपद गेल्यानंतर देखील सरकारी निवासस्थानात राहत असल्यामुळे मुंडेंना तब्बल 42 लाख रुपये दंड करण्यात आल्याची नुकतीच बाब उजेडात आली होती. निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. निलेश, स्वतःच्या हक्काचं 2000 पेक्षा जास्त चौरस फुटांचं घर असताना धनंजय मुंडे सरकारी निवासस्थानात का राहत होते? काय अपडेट्स आहेत त्या संदर्भात? काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांना तब्बल 42 लाख रुपयांचा दंड करण्यात आला होता. कारण मंत्रिपदावरून ते गेल्यानंतर देखील त्यांना सरकारी निवासस्थान अद्याप सोडलेलं नाही. यावर बोलताना त्यांना स्पष्टपणे म्हटलं होतं की मुंबईत माझी दुसरी राहण्याची सोय नाहीये. सध्या वैद्यकीय कारणास्तव मी सरकारी निवासस्थानामध्ये राहत आहे. मात्र ज्यावेळेस प्रत्यक्षात माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांचं जे विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं होतं त्यामध्ये धनंजय मुंडे यांचा गिरगाव चौपाटी परिसरामध्ये तब्बल 2151 चौरस फुटांचा फ्लॅट असल्याची बाब समोर आलेली आहे. गिरगाव चौपाटी येथल्या NS पाटकर मार्गावर वीर भवन इमारत आहे. त्या इमारतीमध्येच 902 हा फ्लॅट क्रमांक आहे 9व्या मजल्यावर. या ठिकाणी त्यांची सदनिका असल्याची बाब समोर येते. त्यामुळे आता यावर धनंजय मुंडे काय भूमिका मांडतायत, काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं राहील. निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर विधानसभा निवडणुकीमध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्या प्रतिज्ञापत्रामध्ये या सदनिकेचा उल्लेख होता. तर सध्या आपण ज्या बिल्डिंगची, ज्या इमारतीची दृश्य पाहतोय त्या इमारतीमध्ये धनंजय मुंडे यांच्या हक्काचं घर आहे. 2000 चौरस फुटांपेक्षा सुद्धा जास्त मोठं हे घर आहे आणि स्वतःच्या मालकीचं घर असताना सुद्धा धनंजय मुंडे सरकारी निवासस्थानात का राहत होते याचं उत्तर मात्र कळू शकलेलं नाहीये. त्यांना हा प्रश्न विचारला असता वैद्यकीय कारणास्तव मी सरकारी निवासस्थानात राहतोय, मुंबईत माझी इतर कुठे राहण्याची सोय नाही असं उत्तर त्यांनी दिलं होतं. पण त्यांच्या मालकीची सदनिका या इमारतीमध्ये असल्याचं समोर आलेलं आहे. 2000 चौरस फुटांपेक्षा सुद्धा जास्त मोठं हे घर आहे. मग या घरात धनंजय मुंडेंनी वास्तव्य का केलं नाही हा सवाल मात्र उपस्थित होतोय.